बस व ट्रकची समोरासमोर धडक, अपघातात 8 ते 10 जण जखमी। नाशिक मुंबई महामार्गावर व्हीटीसी फाट्यावर सकाळी एसटी बस आणि ट्रकचा अपघात झाला। या अपघातात 8 ते 10 जण जखमी झाले आहेत। ही बस नाशिकहून कसारा येथे जात होती। बस व ट्रकची समोरासमोर धडक होऊन अपघात घडला। या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी तर बसमधील चालक वाहकासह 8 ते 10 प्रवासी जखमी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। या घटनेत घोटी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय देवराम सरजे, वय वर्ष 51, राहणार घोटी ग्रामीण रुग्णालय, बसचा चालक दयाराम निवृत्ती सहाणे, वय वर्ष 45, राहणार पाथर्डी फाटा, तेजस निवृत्ती पगार, वय वर्ष 42, राहणार नाशिक, मोहन रामराव वाघमारे, वय वर्ष 44, राहणार शिवाजीनगर सातपूर, कुंदन वसंतराव पाटील, वय वर्ष 31, प्रतिमा दिघे, राहणार नाशिक आणि ट्रक ड्रायव्हर जखमी झाले आहेत। जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानीज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील यांनी समयसूचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन जखमींना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे। महामार्गावरील वाढते खड्डे आणि सुरू असलेले संथ काम यामुळे अपघात वाढत आहेत। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टीव्ही 9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, स्टार टीव्ही 9 नाशिक।